वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आज कसपटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी करुणा मुंडे जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत। ताई, काय सांगाल, कसपटे कुटुंबियांची तुम्ही आज भेट घेतलेली? वैष्णवीची आत्माला शांती लाभो आणि जे वैष्णवीसोबत जे झालेलं आहे, मला असं वाटते की हे आत्महत्या नसून ते मर्डर केलेलं आहे, जसं की पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पण आलेलं आहे। त्यांच्या आईवडीलसोबत पण बोलणं झालेलं आहे की ते वैष्णवीचे शरीरवरती खूप निशाण होते मारहाणीचे। तो मला असं वाटते की मारून टाकलेला आहे आणि आज हे आत्महत्याच्या त्याला नाव देत आहे। तो माझी अशी मागणी आहे शासन प्रशासनाकडून की असे लोक जे महिलांवरती इतका अत्याचार करते, मरेपर्यंत मारतात, आणि स्वतः मी बघितलेलं आहे, माझ्यावरती पण हे सगळं झालेलं आहे। त्याच्यासाठी मी बोलते, एक व्यक्तीला, एक फॅमिलीला तरी फाशीवरती टाका तुम्ही, तरीही असे मुद्दे होऊन थांबणार आहे। तुम्ही पण महिला आयोगामध्ये जे आहे ती तक्रार दाखल केली होती, तुम्हाला न्याय भेटला का? आणि तुमच्यासारखाच न्याय वैष्णवीला मिळेल का? मला न्याय मिळालेला आहे, पण महिला आयोग प्रशासनकडून नाही, मला कोर्टाकडून न्याय मिळालेला आहे। जसं की सगळ्यांनी मीडियावरती बघितलेलं आहे की मी खरी होती, माझ्याकडे सगळे पुरावे होते, मी कोर्टामध्ये गेली, मला न्याय मिळाला, मी न्याय करून घेतलेला आहे, कोर्टाची पूर्ण लढाई लढली आहे, त्याच्यामध्ये मला यशप्राप्ती झालेली आहे। पण जे महिला आयोग, शासन प्रशासन काहीही महिलाबद्दल काय काम करत नाही, फक्त 1500 रुपयेची असं भीक घालताय। महिलांना 1500 रुपये नको आहे तुमचे, महिलांना न्याय पाहिजे। प्रत्येक घरामध्ये करुणा मुंडे, वैष्णवी, पूजा चौहान अशी प्रताडित महिला आहे, प्रताडित मुलगी आहे, पण महिला आयोग काय काम करत नाही, फक्त इकडे तिकडे राष्ट्रवादीच्या भाषण प्रचार करत फिरते, पण महिलांच्यासाठी काहीही काम करत नाही। तुम्ही म्हणता महिला आयोगाकडून तुम्हाला न्याय मिळाला नाही, मात्र कालच रुपाली चाकणकर या ठिकाणी आले होते, त्यांच्याकडून सांगण्यात आलं की तुमच्या ज्या तक्रारी होत्या त्या सगळ्या निकाली काढण्यात आलेल्या आहेत। महिला आयोग की अध्यक्षा जे रुपाली चाकणकर आहे, खरोखर त्यांना हेच माहीत नाही आहे की त्यांचं काम काय आहे, फक्त खुर्चीवरती बसलेली आहे, त्यांचं काम काय आहे। त्यांना काय वाटते, मी तो इतकी तुमच्यासारखी ताईसारखी मी मोठी नाही आहे, तरी पण मला जितका कळते तो त्यांना असं कळते की फक्त जे आपल्याकडे निवेदन आलेलं आहे ते निवेदन संबंधित पोलीस अधिकारीकडे पोहोचणं, फक्त इतकंही त्यांचं काम आहे, त्यांना असं वाटते। पण असं नाहीच आहे ताई, तुमचं काम नाही आहे। तुम्ही जिथे बसलेली आहे ते महिलांच्यासाठी एक न्याय व्यवस्था आहे, कोर्ट आहे, ते न्यायालय आहे महिलांच्यासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही काय करत नाही, आपला पल्ला झाडून दुसरीकडे टाकतात, असं नाही आहे। मी तुम्हाला जी तक्रार दिली त्याच्यावरती तुम्ही काय काम केलेलं नाही, कुठे तुम्ही NC केली, कुठे NC झाली, मला दाखवा तुम्ही। आणि दुसरी गोष्ट, माझ्यासोबत जे मारहाण झाली होती, मी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे की मला CCTV फुटेज द्या, कुठे वाल्मिक कराडवरती कंप्लेंट झाली, त्याच्यावरती माझ्या अंगाला स्पर्श केला होता त्यांनी, एक पराय मर्दनी कलेक्टरचे केबिनमध्ये। जरी कलेक्टरच्या केबिनमध्ये एक महिलांसोबत, एक मंत्रीची बायकोसोबत मारहाण होऊ शकते, तो महिला आयोग काय काम करत आहे? आणि अशी महिलाला बसण्याचा हक नाही आहे। वैष्णवीला तर न्याय देईल का महिला आयोग? महिला आयोग नाही देऊ शकते, हां, पण न्यायालय 100% मला खात्री आहे, न्यायालयामध्ये मुद्दा गेलेला आहे। महिला आयोगच्या कामात हे आहे, महिला आयोगचं काम आहे, पण जोपर्यंत रुपाली चाकणकर बसलेली आहे तोपर्यंत वैष्णवीला त्या न्याय देऊ शकणार नाही। वैष्णवीच्या प्रकरणानंतर आता अनेक महिला ज्या आहेत त्या समोर येऊ लागल्या, तुमच्यासोबत एक महिला देखील आली की ती पीडित आहे, काय नक्की? महिला आयोग म्हणताय की मी काम करते, पण जरी काम केला होता तो अशी खूप महिला आहे, आज तो ये मेरे साथ आली आहे, पण त्यांनी पण कंप्लेंट दिली होती। तुम्ही सांगा काय नक्की त्रास होता आणि कधी तुम्ही तक्रार दाखल केली होती महिला आयोगात? माझा त्रास असा होता की माझं लग्न झाल्यानंतर माझा नवरा मला पैशासाठी खूप छळत होता। जेव्हा मी त्याला पैसे देईल तो सतत मला पैशाची मागणी करायचा, जेव्हा मी त्याला पैसे देईल तेव्हाच तो माझ्याजवळ राहायचा, नाहीतर मला धमकी देऊन तो निघून जायचा। असं करत करत जेव्हा मी देणं त्याला बंद केलं तर तो माझ्या इथून निघून गेला, मला मारहाण केली,
खूप काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मी पोलीस तक्रार केली होती, पण पोलिसांनी पण ह्याच्यामध्ये तक्रार घ्यायला नाही सांगितलं. दुसरी गोष्ट त्याने सांगितलं की त्याचं दुसरं लग्न झालेलं आहे, दुसरं लग्न केलं आहे त्याने, असं मला डिवोर्स न देता. तर हे एवढी सोपी गोष्ट आहे का? जर कायदाच आपला एवढा हलक्यामध्ये घेतो आहे, आज प्रत्येक मुलगा 2-2, 3-3 लग्न करून डिवोर्स न घेताही जर 3-3 लग्न मोठी थाटीमाटात करतो आहे, तर महिलांचं म्हणजे आयुष्य इतकं हलक्या पातळीवरचं आहे का की म्हणजे प्रत्येक मुलीच्या नावावरती असंच लागणार आहे, तिला नवऱ्याने सोडून दिलेली आहे? काय मागणी कराल? माझी मागणी हीच असेल की रुपालीताई चाकणकर काहीही काम करत नाही महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसून. आज मी त्यांना तक्रार देऊन 6 महिने झालं, पण ताईंनी आज या तक्रारीची काहीही दखल घेतली नाही. माझ्यासारख्या हजारो महिला आहेत. आज जो त्या आकडा सांगतात 35,000, त्यातलं त्यांनी दाखवावं की त्यांनी कोणत्या महिलेला न्याय दिलाय, किंवा कोणत्या महिलेने येऊन समोर सांगावं की माझा हा अर्ज निकाली लागलेला आहे आणि मला पूर्ण न्याय ह्याच्यामध्ये मिळालेला आहे. आज मी 100% सांगू शकते की ताई ह्याच्यामध्ये कोणताच म्हणजे हस्तक्षेप करतच नाही. जो अर्ज त्यांच्याकडे जातो, त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ते बरोबर ऑर्डर देत नाहीत की तुम्ही याच्यावरती काम करा. पोलीस प्रशासन तर एकदम गप्पच बसलेलं आहे. माहिती नाही पोलीस प्रशासनावरती सरकारचा काय दबाव आहे. नक्कीच आपण पाहिलं तर आता वैष्णवीच्या मृत्यूनंतर जे आहे त्या अनेक महिला ज्या आहेत आता आपल्या अन्यायाच्या विरोधात जे आहे त्या समोर येताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरावर नागेश समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.